वांगा भरीसाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया आपण। इथे पुदिना घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे, कोथिंबीर घेतलेले आहे, शेंगदाणे आहेत, 2 कांदे घेतले, खोबरा घेतलाय आणि सगळे आखे मसाले घेतले आणि वांगी आहे। आता आपण बघा सर्व मसाले जेवढे घेतलेत वांगा भरीत रश्यासाठी ते सर्व भाजून घेतलेले आहेत। आता आपण काय करूया, त्या मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। कोथिंबीर टाकले, खोबरा, सगळे खडे मसाले, शेंगदाणे पण मी ह्याच्यातच टाकणार आहे मसाल्यामध्ये। आता आपण काय करूया, बारीक करून घेऊया सर्व मसाला। आता आपला मसाला बारीक झालेला आहे करून मिक्सरला, त्याला आता आपण काय करूया, भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि हा मसाला आहे ना आपल्याला वांग्यात भरायचा आहे, त्याच्यामुळे याला जास्त पातळ नाही करायचं, असं सुकच ठेवायचं, वाटत नाही बघा। आता हे मसाला वाटलेला आहे ना आपला, वाटण काढलेला, त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकते। धना पावडर टाकले, हळद आहे, तिखट मसाला टाकले आणि गरम मसाला टाकला, हिंग टाकते, थोडी हिंग टाकले। त्याच्यामध्ये मीठ घालते चवीप्रमाणे। त्याला सर्व आपण असं मिक्स करून घेऊया, कटिंग करून घेऊया। वांग्याचे असे 4 भाग करणार आहे आणि ह्याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे। ते बघा वांगे आता मी असे खापा करून ठेवले, 4 भाग केलेत बघा, पूर्ण अखंड म्हणजे वेगळे नाही, असं अखंड ठेवले 4 भाग करून। त्याला आता ह्यातला मसाला भरून याच्यामध्ये मसाला भरून घेते आतमध्ये, असं पूर्ण मसाला भरायचा आहे आतमध्ये। असं व्यवस्थित आतमध्ये भरायचं, पूर्ण दाबायचं। हे बघा आता वांग्यामध्ये वाटलेला आपला जे मसाला होता ते भरून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये तेलामध्ये घालूया। झाकण टाकून ठेवते वाफवायला। आता आपलं वांगा घातलेलं आहे ना, बघूया आपण, चेक करूया। बघा वांगा हा झालं, शिजायला आले। नरम पडले वांगा आहे बघा ह्याच्यात। आता आपण याला काय करूया, याला फोडणी ह्याच्यात घालूया, रश्यामध्ये घालूया। फोडणीला आता काय काय घालते बघा, थोडं जिरा टाकले, राई टाकले, आता आपण कांदा टाकूया त्याच्यामध्ये। कांदा घालते, कांदा लाल झाला की आपण टोमॅटो टाकूया। हे बघा आता आपला कांदा लाल झालेला आहे, आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपण याच्यामध्ये पूर्ण शिजवून घेऊया। तर आपला टोमॅटो आणि कांदा मस्त तेलामध्ये भाजलेला आहे, आता नरम पडले। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया, सर्व सगळं घालते पहिलं याच्यात। बघा हिंग घातलाय आणि ही मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती घालते, चवीप्रमाणे मीठ घालते। आता सर्व मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये।
धना पावडर टाकते, हळद घालते, गरम मसाला घालते, तिखट मसाला घालते. आता व्यवस्थित घातले. हे आता मसाला जे आपलं वाटलेलं आहे ना ते पण याच्यातच घालते. मसाला घातले सगळं याच्यात. आता याला आपण मस्त याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता व्यवस्थित मिक्स झालंय. तर याच्यामध्ये पाणी टाकूया आपण. हे जे वाटण काढले भांड्यात ना तेच पाणी आहे, ते याच्यात घालते मी. आता ह्याला आपल्याला काय करायचंय, असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ह्याला मी असं ढाकण म्हणजे असं कड येईपर्यंत ठेवणार आहे. ते तेल सुटलं की आपण ती वांगी फ्राय केलेली आहेत ना ती ह्याच्यात घालणार आहे. त्याला आपलं मसाला चेक करूया आपला. हे बघा मस्त ती तेल वगैरे सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये जी वांगी घेतलीत ना भरीत करून ती ह्याला टाकूया याच्यामध्ये रश्श्यामध्ये. आता त्याच्यामध्ये घालते वांगं घालून घेतलं रश्श्यामध्ये. हे बघा सर्व वांगी येतं याच्यात आपण असं घालून घेऊया. आणि ज्या अशी आपण वाफेवर शिजवलेली वांगी आहेत त्याच्यामुळे ह्याला आपल्याला काय रश्श्याला फक्त एक कड आलं की बंद करायचं, जास्त शिजवायची नाही, तर वांगी खूप शिजते. आता हे आपलं वांग्याच्या रश्श्याला चांगला उकळ आलेला आहे. आपण बघूया आता वांगा शिजलाय काय. हे बघा मस्त कसं उकळ आलेलं आहे. आता बंद करते. वांगा आपला शिजलेला आहे. हे बघा आणि मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवा. वांगा भरीत रस्सा छान होतो आणि चवीला पण खूप छान लागतो. आता आपण याला काढून घेऊया एका डिशमध्ये.